लातूरच्या त्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या भिंतींना सध्या एक वेगळीच अस्वस्थ करणारी शांतता ग्रासून राहिली आहे. ही शांतता एखादा सुट्टीचा दिवस असल्यासारखी नाही, तर काहीतरी भयंकर घडल्याची साक्ष देणारी, मनाला आतून हलवून सोडणारी स्तब्ध आहे. अनुष्का पाटोळे, वय वर्ष फक्त 12, 6वीत शिकणारी ही चिमुकली, जे मोठ्या आशेने औसा तालुक्यातील टाकागाव सोडून इथे शिक्षणासाठी आली होती. तिचं अस्तित्व आता फक्त पोलिसांच्या कागदपत्रात आणि CCTV फुटेजच्या तुकड्यांमध्ये उरलंय. 3 जानेवारीच्या त्या काळरात्रीपासून सुरू झालेला हा घटनाक्रम अजूनही थांबलेला नाही. उलट प्रत्येक नव्या जबाबानुसार तो अधिक अंगावर काटा आणणारा ठरतोय. त्या रात्री नेमकं काय घडलं असेल याचा विचार केला तरी मन सुन्न होतं. हॉस्टेलच्या बाथरूमच्या भिंतीवर कोणा मुलांची नावं आणि हृदयाची चित्र दिसली आणि त्या एका साध्या संशयाने 12 वर्षाच्या अनुष्काचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. वॉर्डन पल्लवी कनसे आणि तिथे काम करणारी कर्मचारी लता गायकवाड यांनी अनुष्कावर थेट संशय धरला. त्या दोघींनी त्या रात्री तिला सर्व मुलींसमोर उभं केलं. त्या मुलींच्या नजरा, तिथलं ते दहशतीचं वातावरण आणि मदतीसाठी कोणालाही हाक मारता येत नसलेली अनुष्काची हतबलता. त्या रात्री तिथलं आकाश कसं असेल? त्या चिमुकलीला बेदम मारहाण केली गेली. तिच्या येवल्याशा हातावर, डोक्यावर प्रहार झाले. ती रडत होती, विनवण्या करत होती, पण तिचं ऐकून घेणारं कोणी नव्हतं. मारहाण तर झालीच, पण त्यापेक्षा जास्त तिचा मानसिक छळ झाला. त्याने ती आतून पूर्णपणे तुटली होती. तपासात आता तिच्या मैत्रिणीने जो जबाब दिलाय तो ऐकल्यावर काळजात चर्र होतं. मैत्रिणीने सांगितलंय की त्या मारहाणीनंतर अनुष्का शून्यात नजर लावून बसली होती. ती तासनतास काहीच बोलली नाही. ती फक्त एवढंच पुटपुटली होती की मला इथे आता राहायचं नाही, मला भीती वाटते. एका लहान मुलीला त्या रात्री किती एकाकी वाटलं असेल. ज्यांनी तिचं रक्षण करायला हवं होतं त्यांनी जर तिच्यावर हात उचलला तर तिनं कोणाकडे पाहायचं? 4 जानेवारीची ती पहाट उजळत असताना 7:30च्या सुमारास जेव्हा हॉस्टेलची ती खोली उघडली गेली तेव्हा अनुष्का टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. सुरुवातीला वाटलं ही एक साधी आत्महत्या आहे, पण पोलिसांच्या हाती जे CCTV फुटेज लागले ते या प्रकरणाला एका वेगळ्या आणि भयावह वळणावर घेऊन गेलं आहे. फुटेजमध्ये जे काही कैद झाले ते अंगावर काटा आणणार आहे, असं पालकांकडून आणि माध्यमांकडून सांगितलं जाते. फुटेज स्वतः अजून सार्वजनिक झालं नसून ते पोलिसांच्या ताब्यात आहे, पण पालकांनी जे पाहिलंय ते अतिशय धक्कादायक आहे. अनुष्काचे आई वडील सांगतात की CCTVमध्ये 2 ज्येष्ठ विद्यार्थिनी अनुष्काचा मृतदेह उचलून आणतात. तिथे एक डिक्की म्हणजे विद्यार्थिनीच्या सामानाची अलमारी किंवा लॉकर उघडलं जातं. काही ठिकाणी याचा उल्लेख ग्रामीण भाषेत डिग्री असाही झालाय, पण हे डॉर्मेटरीमधलं सामानाचं कपाट आहे. 2 मुली तो लॉकर उघडतात, काही सेकंद तो तसाच उघडा ठेवतात आणि नंतर मग मृतदेह एखाद्या वस्तूसारखा त्या डिक्कीत आत ढकलून देतात. तिथला स्टाफ बाजूला उभा असल्याचं किंवा उपस्थित असल्याचंही बोललं जाते. हा मृतदेह असा का हाताळला गेला? काय लपवण्याचा प्रयत्न होत होता? जरी आत्महत्या होती तर मग मृतदेहाची अशी विल्हेवाट का लावली जात होती? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि प्रत्येक प्रश्नातून एक नवीन संशय उभा होतोय. अनुष्काचे वडील आणि नातेवाईक जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा विच्छेदनाची प्रक्रिया घाईघाईने सुरू करण्यात आली होती. बापाच्या मनात शंका आली आणि मग लातूरच्या गांधी चौकात जो आक्रोश उपळला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. महिलांनी साड्यांच्या दोरीने रस्ता अडवला. गांधी चौक घोषणाने दणाणून गेला. लोकांचा संताप अनावर होता. पोलिसांनी आता या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याची कलम वाढवली आहेत. याचा अर्थ हा छळ केवळ शारीरिक नव्हता, तर त्यामागे जातीय द्वेषाची शक्यता आता तपासाचा मुख्य भाग बनली आहे. पल्लवी कनसे आणि लता गायकवाड यांची पोलीस कोठडी संपली असली तरी पोलिसांचा तपास आता त्या रात्रीच्या प्रत्येक सेकंदाचा हिशोब घेत आहे. ई-साक्षी ॲपच्या माध्यमातून घटनास्थळाचं तांत्रिक चित्रीकरण झालंय. हजेरीपट तपासला जातोय, पण CCTVमध्ये जे दिसतंय आणि मैत्रिणीच्या डोळ्यात जे भय दिसतंय त्याचं नेमकं उत्तर कोण देणार? सकल मातंग समाजाने आता CBI चौकशीची मागणी केली आहे. शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी होते. लोक रस्त्यावर आहेत, पण शाळेच्या आत काय चाललंय? तिथल्या इतर मुलांच्या मनावर काय बीतत असेल? अनुष्काची स्वप्न, तिचं ते हसणं, तिचं ते शाळेत जाण्याचं वेड, हे सगळं आता फक्त आठवणीत उरलंय. आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा मोठ्या शाळांमध्ये पाठवतो. तिथे मुलं सुरक्षित राहतील हा आपला विश्वास असतो. पण जर शिस्तीच्या नावाखाली हिंसेचं असं साम्राज्य चालत असेल तर त्या मुलांनी सुरक्षित कुठे मानायचं? मारहाण झाली म्हणूनच अनुष्काची मानसिक स्थिती बिघडली असं आता तपासात समोर येतंय. मग त्या रात्री तिला डॉक्टरांकडे का नेलं नाही? तिच्या पालकांशी संपर्क का साधला नाही? का एखाद्या भिंतीवरची ओळ एका कोवळ्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाची असते?
कोणाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे एका कुटुंबाचा चिरा निखळला. याची जबाबदारी नेमकी कोणाची? अनुष्काची आई आजही शून्यात नजर लावून बसली आहे. तिची मुलगी आता कधीच परत येणार नाही, पण तिच्या मृत्यूने आपल्या व्यवस्थेवर जे प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे ते आजही तसंच आहे. तपासाचे धागेदोरे जसे जसे उलगडत जातील तसतसे अनेक चेहरे समोर येतील. पण त्या 12 वर्षाच्या अनुष्काने जो अपमान सहन केला, ज्या भिंतीत तिने शेवटचा श्वास घेतला, तो विचार आपल्याला कधी शांत बसू देईल का? CCTV फुटेजमधल्या त्या डिक्कीतल्या हालचाली, मैत्रिणींचा तो जबाब आणि अनुष्काच्या शरीरावर असलेल्या त्या जखमा, हे सगळं केवळ एका अपघाताचा भाग असू शकतं का? की यामागे अजून काही खोल दडलंय? शाळेतले ते शिक्षक, तो स्टाफ ज्यांच्यासमोर हे सगळं घडत होतं, त्यांनी मौन का बाळगलं? आजही त्या शाळेच्या गेटवर पडलेली ती भयान शांतता खूप काही सांगून जाते. ही शांतता न्यायाची प्रतीक्षा करते की अजून काही दडपण्याचा प्रयत्न होतोय? हे प्रश्न मनात तसेच घर करून राहतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला अस्वस्थ करतात. अनुष्का गेली, पण तिचं मरणं आपल्याला काहीतरी विचार करायला भाग पडतंय. आपण कोणत्या प्रकारच्या समाजात आपल्या मुलांना वाढवतोय? जिथे चुकांची शिक्षा मृत्यू असते, जिथे केवळ संशयावरून एका चिमुकलीचा असा अंत होतो. न्याय मिळेल की नाही हे काळच ठरवेल, पण ही घटना आपल्याला सगळ्यांसाठीच एक अपयश आहे. आज इतकंच. पुढच्या विषयासोबत पुन्हा बोलूया. बोलूया. धन्यवाद.